स्वार्थी आहोत आपण, पण आध्यात्मिक परिवर्तनासाठी स्वार्थी आहोत. असंख्य कौरवांचा पराभव करण्यासाठी मी माझ्या तर्जनीने धरलेल्या सुदर्शन चक्राची शक्ती सज्जनांना बहाल करण्यावाचून पर्याय नाही. सो अभी हमने बहुत सारी चीजें सुनी है, राइट? आपण भरपूर काही गोष्टी ऐकलेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळलेल्या नाही आहेत, राइट? कॅन वी बी ऑनेस्ट? कारण आपण मैत्रीबोध परिवाराचे सदस्य आहोत. बऱ्याचशा गोष्टी ज्या का आपल्याला सांगण्यात आल्या त्या आपण फक्त ऐकल्या, या की मुद्दे जे मांडले गेलेले आहेत, मेनी ऑफ अस आर नॉट कनेक्टेड. आपल्याला माहिती नाही की बाहेरील जगामध्ये काय काय घडतंय. सो समवेअर नरेंद्रजी जे आले होते त्याने आपल्याला कुठेतरी अवेअरनेस क्रिएट केली की एक छोटीशी गोष्ट आहे पण ती वाढत वाढत केवढी झालेली आहे. मे बी इस्लामिक असो, ख्रिश्चॅनिटी असो, काही असो, पण जे काही चाललेले आहेत मुद्दे ते कुठेतरी त्याने मांडले आपल्या पुढे. काय काय लोकांच्या डोक्यामध्ये असेल की मी काय करू शकतो. जे नवीन लोक आलेले आहेत, जे मला पाठी 2-3 चेहरे नवीन दिसत आहेत, त्यांना फक्त संबोधित करतो की आम्ही मैत्रीबोध परिवाराचे सदस्य आहोत. मैत्रीबोध, आम्ही मित्रांचा परिवार आहोत. आमच्या इथे पूर्ण एक सहजता आहे, भाव मैत्रीचा आहे. वयाने आम्ही वेगवेगळे असू, पण जो भाव एक्सपिरियन्स करतो तो फक्त मैत्रीचा करतो. तर आज जर पाहिलं तर मुद्दे मांडले गेले. आता या मुद्द्यांमध्ये मला काय भूमिका पार पाडायची आहे, हा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये चाललेला आहे. काय मी करू शकतो? येस, सोसायटीमध्ये या गोष्टी घडतायत, पण मी त्याच्यामध्ये काय सहभाग देऊ? त्यावरती आपलं हे जे काही जीवन चाललेलं आहे, जे ते सगळं एक्सप्लेन करत होते की आपल्या मुलीला जेवण न देता आई लिपस्टिक लावते, राईट? आता माहिती नाही आपल्याला, म्हणजे आपल्या आया तरी तशा नाही आहेत, पण असू शकतील. आता त्यावरती ज्याने त्याने तो मुद्दा ऍड आहे ती, पण ती ऍड पण घडू शकते कुठेतरी, माझ्यामध्ये असतील कोणतरी, पण हा वास्तविक कुठेतरी एक आहे गोष्ट घडते, त्यावरती त्याने ती मांडलेली आहे. आपल्यामध्ये अजूनही अशा गोष्टी आहेत की मी काही करू शकत नाही या गोष्टीसाठी, आपण अलिप्त राहतो ना. ह्याच्यामध्ये मला सहभाग देखील घ्यायचा नाही आणि मला माझी कुठली ओपिनियन देखील द्यायची नाहीये. व्हॉट कॅन आय डू? हाऊ कॅन आय हेल्प इज द क्वेश्चन. आणि पाहायला गेलं तर आज या कार्यक्रमामुळे जे मैत्रीबोध परिवाराशी कनेक्टेड लोक आहेत त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. काय आहे तर ते एक पत्र आहे मैत्रेय दादाश्रीजींचं, राईट? त्या मैत्रेय दादाश्रीजींच्या पत्राचा आपण कुठेतरी वाट बघतोय की कधी एकदा वत्सलजी हा आयपॅड उघडतील आणि त्या पत्रामध्ये काय लिहिलंय ते सांगतील, राईट? तर जे नवीन लोक आलेली आहेत त्यांना फक्त एकच सांगतो, मैत्रीबोध परिवाराचं एकच मिशन आहे, एकच विजन आहे की प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये प्रेम जागृत करणं. एकदा प्रेम जागृत झालं की सगळीकडे फक्त शांती ही तुम्हाला एक्सपिरियन्स करता येते. आम्हाला काही कुठलं ज्ञान द्यायचं नाहीये, ज्ञान द्यायचं नाहीये, फक्त तुमच्यामध्ये प्रेम आहे तेवढंच फक्त प्रेम जागृत करायचंय. त्यार्थी पहिलं म्हणजे स्वतःशी प्रेम करणं आणि मग ते प्रेम इतरांना वाटणं. तर हाच एक मुद्दा आहे मैत्रीबोध परिवाराचा. 3 आधारस्तंभ आहेत आमचे. एक म्हणजे प्रेम जे निस्वार्थ आहे, त्याच्यामध्ये कुठली देवण आणि घेवण नाही आहे, फक्त देणं ही भूमिका त्याला माहिती आहे. दुसरं म्हणजे परिवर्तन, या गोष्टीबद्दल आम्ही फार बोलतो आणि तो अनुभव देतो. नुसतं एक विचार नाहीये पण त्याचा एक्सपिरियन्स आहे. आणि तिसरी गोष्ट जी आमचा एक आधारस्तंभ आहे शेवटचा, तो आहे निस्वार्थ सेवा. आम्ही फक्त एवढंच जाणतो की आपली जी युनिक क्वालिटी आहे, आपण आपल्यातली जी वैशिष्ट्य आहे ती आपण इतरांपर्यंत देऊ शकू. तर आमच्याकडे मैत्रीबोध परिवाराचे भरपूर सदस्य तुम्हाला दिसत असतील. तुम्हाला वाटत असेल मी कुठून तरी बाहेरून आलो आहे, पण तुम्ही इथे बसलात, तुम्ही मैत्रीबोध परिवाराचे ऑलरेडी सदस्य आहात. ओके, सो वेलकम टू मैत्रीबोध परिवार. सो फॉरवर्ड आय एम गोइंग टू कीप इट व्हेरी क्रिस्प. ओके, कारण आपल्याला माहिती आहे बरेच जण इकडे जर तरी बोथ 5 पर्यंत केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज काय देण्याची मला गरज नाहीये, पण हा विषय सगळ्यांना कळावा, सो दैट एवरीवन अंडरस्टैंड, सब लोग समझ पाए. तो हम थोड़ी सी शुरुआत करते हैं मैत्रेय दादाश्री जी के पास से, कि मैत्रेय दादाश्री जींकडनं काय मेसेज आपल्यापर्यंत पोहोचला आहे.
मैत्रीबोध परिवार फोकस करते आहे आध्यात्मिक परिवर्तनावर. आध्यात्मिक परिवर्तनावर फोकस करते. त्याच्यामध्ये आपण जर स्वतःला पाहिलं तर कुठेतरी आपण सेल्फिश आहोत ना. माझं परिवर्तन, मला काहीतरी मिळायला पाहिजे, पत्र पण ऐकण्यासाठी मला ऐकायचं आहे, हा भाव आहे सगळ्यांमध्ये. स्वार्थी आहोत आपण, पण आध्यात्मिक परिवर्तनासाठी स्वार्थी आहोत. का आपण हे आध्यात्मिक परिवर्तन करून आणतो आहोत? कारण आपल्याला या जगामध्ये परिवर्तन आणायचंय. जे जोडलेले लोक आहेत मैत्रीबोधामध्ये ते फक्त एवढंच सांगतात, आम्हाला दादाश्रीजी सांगतात की तुमचं हे जे कुटुंब आपण केलंय, एस्टॅब्लिश केलंय, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी घडतायत त्या बाहेरच्या जगामध्ये घडतायत. राइट? दादाश्री जी ने कई बार हमको कहा है, जब हम परिवार के हिसाब से एक साथ आते हैं और जो कुछ एक्सपीरियंस करते हैं ना, हम फाइट्स भी करते हैं, एक दूसरे को जो कुछ खींचातानी करते हैं, यानी जो कुछ करते हैं भीतर मैत्री बोध में वो बाहर के जगत में हो रहा है. पण एक पण आहे की त्याच्यामध्ये सोल्युशन आहे. ते हे देखील सांगतात की जर तुम्ही परिवारामध्ये हा अनुभव घेऊन त्याला कुठेतरी प्रेमाने परिवर्तित केलं तर बाहेरचं जग देखील परिवर्तित होऊ शकतं. याचं कुठेतरी आपल्याला ज्ञात आहे. आपण म्हणू शकतो की हो, जो कुछ भीतर हो रहा है उसको हम करेक्ट कर रहे हैं और वो बाहर की दुनिया में भी करेक्ट ऑटोमॅटिकली हो रहा है. राइट? तर आपण यासाठी काम करतो. तर जेव्हा हा परिवर्तनाचा कार्यक्रम आहे, आध्यात्मिक परिवर्तनाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये दादाश्रीजींचा मेसेज काय आहे तर नुसती आध्यात्मिक परिवर्तन नाही, तर आपल्याला सामाजिक परिवर्तन देखील आणायचं आहे. आपण काय फक्त फोकस करतोय मी, माझे जे इष्ट किंवा जे कोण आहेत फॅमिली मेंबर्स त्यांचं चांगलं भलं व्हावं, किंवा जे आपल्याला ओळखीचे आहेत, ऑफिसमध्ये सगळं वातावरण चांगलं राहू, आपले रिलेटिव्स बरोबर सगळं वातावरण चांगलं राहू. परिवर्तन जे काय प्रेम आहे ते इतक्या लोकांपर्यंतच सीमित आहे. पण जर दादाश्रीजींना गेले 2 वर्ष आपण जर पाहत असाल, इफ यू आर ऑब्जर्विंग दादाश्री फॉर पास्ट 2 years, तो 2 बरस से वो एक ही कर रहे हैं कि देश इंपॉर्टेंट है. जो कुछ उनके कॉन्फ्रेंसेस हो रहे, ट्रान्सफॉर्म भारत घ्या, कुठलाही एन्क्लेव्ह घ्या, त्या सगळ्यांमध्ये दादाश्रीजी महत्वाचा काय भाग सांगतायत की आपल्या भारताचं नाव पुढे व्हावं. जो काही स्लोगन आता पण आपण गेले 2 आठवड्यामध्ये ऐकतोय ना, एक भारत हम भारत. सो जर रिस्पॉन्सिबिलिटी पाहिली तर कुठेतरी आपल्याला काहीतरी सामाजिक देणं आहे. नुसतं स्वतःचा स्वार्थ नाहीये. स्वतःचा स्वार्थ जो आहे तो आपली दैविकता सांभाळून घेते. जो खुद का स्वार्थ है उसको अभी डिवाइन देख रहे हैं. राइट? पण मैत्री दादाश्रीजी या माध्यमातून आपल्याला एवढं सांगतायत की सामाजिक परिवर्तन देखील गरजेचं आहे. जे मुद्दे नरेंद्रजींनी मांडले ते ऐकल्यानंतर आपण थोडा वेळ असे फक्त खाली गेलो ना, बापरे केवढं काय काय चाललंय जगामध्ये. लाइक सो मेनी थिंग्स आर हैपनिंग और ये हम देख रहे हैं मीडिया के माध्यम से. मीडियाच्या माध्यमातून आपण पाहत आहोत की काय काय भरपूर घडतंय. इराणमध्ये चाललंय, इस्रायलमध्ये चाललंय. पण मी इंडियामध्ये बसून काय करू शकतो? तर आता जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललंय त्याच्यावर हा कार्यक्रम फोकस्ड आहे. जसं आपल्याला माहिती आहे आपली लोकसभाचे जे काही इलेक्शन्स आहेत, तर तरुण भारतनी जे मुंबई तरुण भारतचे जे सदस्य आहेत, सागरजी आपल्यामध्ये बसलेले आहेत, ते आपल्याला अप्रोच करून आपल्याला म्हणाले आहेत की बाबा काहीतरी तुम्ही तुमच्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून काहीतरी महत्व सांगा. आपण काही घरात बसतो आणि वोटिंगला जात नाही ना. आपण म्हणतो पेड लीव्ह आहे, तर आपण आणखीन एक डे ऑफ घेऊ पेड लीव्ह बरोबर आणि 2 दिवस चांगलं कुठेतरी रिसॉर्टमध्ये हिल स्टेशनला जाऊन एन्जॉय करून येऊ. हा कुठेतरी एक विचारधारणा हल्ली लोकांमध्ये फार प्रॉमिनंटली दिसते. काय करायचं तर टाइमपास. वर्षभर आपण टाइमपास करतो, ते वीकेंड शोधून तेवढीच मजा करून घरी येतो. पण जो मतदानाचा टाइम आहे त्यावेळेला आपण नको, नाहीतरी माझ्या एका मतदानाने काय होणार आहे. सेकंडली आपल्यामध्ये एक आहे की
पॉलिटिकल लीडर्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल मी पॉलिटिकली तेवढा काही मला कळत नाही, पण फक्त लीडरला पाहिल्यानंतर कुठले तरी गुणधर्म दिसतात की ते पार्टीशी असोसिएटेड असो, किंवा तो लीडरला पाहिल्यानंतर आपल्याला कसं वाटतं, प्रसन्न वाटतं का, काही करणारा माणूस वाटतो का, तर आपण त्या आपल्या अनुभवातून त्याला वोट देतो, राईट. पण कुठेतरी जे पाठी जातो आपण त्याबद्दल मैत्र दादाशीजी या कार्यक्रमामार्फत आपल्याला काही सांगू इच्छित आहेत. काळ जो आहे तो नुसता परिवर्तनाचा नाहीये. नो, आपण मैत्रीबोधशी जे कनेक्टेड आहेत ते म्हणतायत की आपल्याला जे काही परिवर्तन एस्टॅब्लिश होत आहे, तो लेख जो चालू आहे आपला, त्याच सोबत युग परिवर्तनाचा देखील काळ चालू आहे. नो, वी हॅव हर्ड दिस वर्ड फ्रॉम दादाश्रीजी, देर इज अ युग परिवर्तन विच इज हॅपनिंग. सो जसे सतयुग, द्वापर म्हणा, त्रेता म्हणा, जे काही युग आहेत त्याच्यामध्ये कुठला ना कुठली तरी दैविक शक्ती या पृथ्वीवर आलेली आहे, त्याने त्याचं काम केलेलं आहे आणि ते पुढे गेलेले आहे, राईट. तर जसं आपण ऐकलेलं आहे, त्रेतामध्ये प्रभू राम होते. रामांचं काय काम होतं, त्यांनी धर्माची कुठेतरी एक एस्टॅब्लिश केला की कुठेतरी धर्म हा लोकांनी पाळावा, चांगलं मनुष्य बना, एक कुठेतरी डिसिप्लिन आणा, आपल्या देशासाठी जे करायचे ते करा, राज्यासाठी करा. तर त्यांनी ती भूमिका पार पाडली. मग कृष्ण आले, कृष्णाने देखील पाहिलं तर त्याने धर्म देखील पाळला आणि आपल्याला प्रेमाची व्याख्या कुठेतरी मनुष्य जातीला कुठेतरी जाणीव करून दिली की हा दैविक जी काय ऊर्जा आहे ती काहीतरी तुम्हाला आणखीन अनुभव करण्याची आहे, पुढे जाण्याची आहे. पण त्यानंतर तो विलन आला ना, आपण म्हणतो त्याला विलन ना. कृष्णानंतर जो काही फॉर्म आले ते होते कली. आपण प्रत्येक वेळेला त्या कलीला दोष देतो, कारण त्या कलीने काय केलं, आपल्या मनावर ताबा घेतलाय. उस कली ने हमारे मन को कहीं ना कहीं ऐसे प्रेशर में रखा है, काय करायचं कळत नाही, असा आपला एक काळ होता. पण जर पाहिलं तर या युगांमध्ये कुठेतरी त्याचा देखील कुठेतरी एक वेळ होती, काळ होती, त्याने त्याचं काम व्यवस्थित पार पाडून ते गेलेले आहे. पण जसं मैत्रीबोध परिवार म्हणताय, या युगामध्ये दैविक ऊर्जेला परत अनुभव करण्याची गरज आहे. जे काय असुर शक्ती असतील त्या आहेत, पण त्यांना जाणीव करून द्यायचे की आपल्यामध्ये एक दैविक ऊर्जा आहे जे या युग परिवर्तनाला कुठेतरी पुढे आणेल. तर आजचं जे काय प्रबोधन आहे, जे काय पत्र आहे, ते थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. पण दादांचे एक्झॅक्ट शब्द काय आहेत ते ऐकण्याची आतुरता आहे आपल्याला. पण ते ऐकण्या अगोदर पण, कारण सस्पेन्स ठेवणं हे आमच्या कंडक्टरचं स्किल आहे ना, आम्ही थोडासा काळ काढतो ना, असं लगेच कसं तुमच्या हातात देणार सगळं. महत्वाचा भाग आहे की आपल्याला क्रिया करण्याची गरज आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून मैत्रीबोध परिवार हेच आध्यात्मिक गोष्टी तुम्हाला शिकवत आहेत. साधना देतील, मंत्र चॅन्टिंग देतील, डिवाइन लाईट देतील. हे परत झालं सेल्फिश. पण मैत्रीबोध परिवाराचा तिसरा आधारस्तंभ म्हणजे काय आहे, निस्वार्थ सेवा. आपण प्रत्येक जण कुठेही चालत असताना देखील जर आपल्याला कुठेतरी काहीतरी दिसलं जे आपल्या मताप्रमाणे दुःखासारखं काहीतरी आहे, आपण इमिजिएटली जातो आणि तिकडे ऍड्रेस करतो. हे होतंय सगळ्यांबरोबर. हम सबके साथ हो रहा है कि जहां पे भी हमें दुख दिखता है हम इंस्टेंटली वहां पे खड़े हो जाते हैं. क्यों? क्योंकि वो दर्द हमको दूसरे में देखा नहीं जाता, राइट. ते दुःख लगेच आपल्याला असं वाटतं, अरे अरे काहीतरी होतंय, मी काय करू शकतो. तर कुठेतरी हे जे काय मतदानाचा जो पिरियड आहे आपला, जो आपल्याला तरुण भारत, वेलकम, तरुण भारत जे सांगतायत ते म्हणतायत की आपल्याला आता क्रिया या गोष्टीतून आपल्याला कुठेतरी आपलं योगदान द्यायचंय. आपण ज्या झोपलेल्या अवस्थेत आहोत त्याच्यातून आता जागं व्हायचंय. आपण प्रत्येक वेळेला ती पार्टी असली, तो लीडर असला, हेच फक्त बोलतो.
पण कुठेतरी आपण वोट जर दिलं नसेल तर आपल्याला तो हक्क देखील नाही आहे की जो काम करतोय त्याला आपण दोषी ठरू शकतो, राईट? तर कुठेतरी मैत्री दादाशीजी ह्याची जाणीव करून देत आहेत की जर तुम्ही तुमचा लीडर अपॉइंट केलेला आहे तर तो तुम्ही तुमच्या हृदयाने अपॉइंट करा. मन वापरायचंय, बुद्धी वापरायची आहे. जे काही आपल्याला कळतं, रिसर्च करतो ना आपण की विच पार्टी इज डुईंग व्हॉट. ओके, गणपतीजी पण जागृत झालेत. ओके सर, ते जागृत आहेत तर आपण पण जागृत आहेत. ओके, तर जर पाहिलं तर या पॉलिटिकल सिच्युएशन मध्ये जे आता 20 तारखेला एक मोठं आपण आपलं वोटिंग करणार आहोत महाराष्ट्राच्या लोकसभेसाठी, आपले जे काही लीडर्स, येस सॉरी विधानसभा, yes I'm politically not correct, yeah, but I'm maybe spiritually correct to a certain extent under his guidance. हाँ, लेकिन जो कुछ उन्होंने कहा वो कुछ इलेक्शंस के लिए हम जा रहे हैं, विधानसभा. तर त्याच्यामध्ये जे काही आपल्याला आता कॉन्ट्रीब्यूट करायचे आहेत, आपले लीडर्स जे आपल्याला अपॉइंट करायचे आहेत, आपल्याकडे अजूनही काळ आहे ज्याच्यामध्ये आपण आपला रिसर्च करू शकतो. कोण आपल्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये कुठली लोक आहेत, त्याने आतापर्यंत काय काम केलं आहे, या आधारातून आपण निर्णय घेऊ शकतो, राईट? आर वी केपेबल ऑफ टेकिंग डिसिजन्स नाव? दादाश्रीजी हॅज मेड अस केपेबल ना. आपल्याला सगळ्याला सक्षम केलेलं आहे, जागृत अवस्थेत ठेवलेलं आहे की जर तुम्हाला युग परिवर्तन आणायचं आहे, या देशाला कुठेतरी परिवर्तनाची जाणीव करून द्यायची असेल तर या काळामध्ये आपल्याला क्रिया करण्याची गरज आहे. क्रिया काय आहे तर फक्त 20 तारखेला आपल्याला रिस्पेक्टिव्ह आपल्या रिजन्समध्ये जाऊन वोट करायचंय. तर सगळे वोट करणार का, हा पहिला प्रश्न. कारण जे बसलेले आहेत तरुण भारत, त्याने ऑर्गनाईज केलंय, त्यांची इच्छा एवढीच आहे की आपल्यामध्ये जग कुठेतरी एक जागृती व्हावी, सगळे जण जागृत व्हावे की आपल्याला काहीतरी एक मोठा एक राईट आहे, फंडामेंटल राईट, मूलभूत अधिकार आहे जो आपण एक्सरसाइज करत नाही, आळस करतो, राईट? तर सगळे वोटिंगला जातील, येस. आपल्याला नाश्ता ह्याच्यानंतर त्याने ऑर्गनाईज केलेला आहे. सो बिफोर दॅट विल यू गो फॉर वोटिंग? तुम्ही वोटिंगला जाल? थँक्यू सो मच. एअरपोर्ट्स लावल्यामुळे थोडा येस लवकर येत नाही, या ती वेळ आहे जिथे मी मैत्री दादाश्रीजींचं जे पत्र आहे ते तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवणार आहे. मी हे 10 वेळा वाचलंय, ओके, कारण ते मला सकाळी मिळालंय. आणि काय ऍक्च्युली दादाश्रीजीने तुम्हाला सांगायचं आहे हे खूप महत्वाचं आहे. खूप सहज सरळ भाषेमध्ये, जसे आपले दादाश्रीजी प्रत्येक वेळेला आपल्याला समजवतात, त्या प्रकारात हे आन्सर आहे. आपल्याला काय करायचंय, एक भारत हम भारत जर करून आणायचं असेल तर आपल्याला काय करण्याची गरज आहे. सो जी नवीन लोक आलेली आहेत तुमच्यासाठी हे नवीन असेल, पण मी तुम्हाला फक्त निवेदन करीन की जे काही पत्र मी वाचून दाखवतोय ते पत्र तुम्ही व्यवस्थित ऐका. देशाला जर तुम्हाला बदलायचं असेल तर कुठेतरी स्वतःला बदलण्याची गरज आहे. तर ते कसं बदलायचंय हे मी त्या पत्रामार्फत तुम्हाला वाचून दाखवतो. एव्हरीवन इज रेडी? येस. इंग्लिश मीडियममधनं माझं शिक्षण झालेलं आहे आणि मैत्री दादाश्रीजींनी मला मराठी पत्र वाचण्यासाठी इथे बसवलेलं आहे. ओके, थँक्यू. मराठी माझं थोडं पुणेकरी असल्यामुळे मे बी ते थोडंसं इफेक्टिव्ह येईल, कारण आपण पॉलिटिकल गोष्टींबद्दल डिस्कशन करतो आहोत. तर टॉपिक असा आहे जो दादानी टायटल दिलेला आहे, सगळे रेकॉर्डिंग करतायत. ओके, सो द टायटल गोज माझा देश आणि माझे मत. राईट, सो द टायटल इज माझा देश आणि माझे मत. पहिलं तरुण भारतला काहीतरी उपदेशून दादाश्रीजी म्हणतायत. नमस्कार. सर्व मान्यवरांना विनम्र अभिवादन. मी मैत्री दादाश्रीजी मैत्रीबोध परिवाराच्या वतीने तरुण भारत सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्राने आम्हाला आज आमंत्रित केल्याबद्दल
आपले मनापासून आभार व्यक्त करतो. काही आध्यात्मिक मर्यादा असल्यामुळे स्वतः प्रत्यक्ष हजर राहता आले नाही, त्याबद्दल क्षमा असावी. परंतु आजचा विषय हा सद्य वेळेस अनुरूप आणि अतिशय महत्त्वाचा असल्या कारणाने आपले मत मांडण्यापासून स्वतःला रोखता आले नाही. भारतातील लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आणि आपल्या देशाने विश्वगुरूची भूमिका निभावण्यासाठी आजचा हा विषय फार मोलाचा ठरतो. आपली पुढील वाटचाल ही आजच्या याच विषयावर अवलंबून आहे. माझे मतदान आणि देशाचे भविष्य यातील संबंध समजणे हे नितांत गरजेचे ठरते. आपल्या देशाने राजशाही पाहिली, हुकुमशाही पाहिली, परकीय आक्रमणे देखील सोसली. माता भूमी पुत्रोहम पृथिव्याः, याचा अर्थ भूमी ही माझी माता आहे, मी पृथ्वीचा पुत्र आहे. अशा या आपल्या भारतीय संस्कारात वाढलेल्या सर्व सुपुत्रांसाठी पारतंत्र्य हे असह्य वेदनादायी होते. स्वतंत्र भारत ही कल्पनाच त्यावेळी मुक्त करणारी आणि आनंद देणारी होती. परतंत्र भारत आणि स्वतंत्र भारत या मूळ भेद अधोरेखित करतो तो म्हणजे मतदानाचा हक्क. स्वतः कधीही निवड करण्याची शक्ती नसणाऱ्या जनतेला पहिल्यांदा निर्णय घेण्याचा हक्क मिळाला होता. पूर्वी राजा निवडता येत नव्हता, पण आज मतदानाद्वारे ते शक्य आहे. मतदानाचा हक्क न बजावणे म्हणजे परकीय राजवटीत राहण्यासारखे आहे. स्वतंत्र भारताचा नागरिक असल्याची खरी ओळख ही मतदान करणे होय. म्हणून स्वतःची खरी ओळख करून घ्या आणि स्वतंत्र भारताला समृद्ध करण्यासाठी आपले आद्य कर्तव्य पूर्ण करा. मतदानाचा अधिकार ही एक अशी शक्ती आहे जी गरीब आणि श्रीमंत यांना एक समान करते. प्रत्येकाच्या मताची किंमत ही एक समानच आहे. भारताच्या राष्ट्रपतीपासून ते दुर्गम क्षेत्रात राहणाऱ्या वनवासियांच्या वोटची सामर्थ्य एक समानच आहे. या शक्तीचा उपयोग न करणे म्हणजे आपल्या देशाप्रती असलेलं कर्तव्य न करण्यासारखे आहे. आपली भारतीय नागरिक म्हणून असणारी ओळख पुसून टाकण्यास समान आहे. राष्ट्रधर्म पालन न करणे हे पाप समान आहे. आता आपण एक काल्पनिक चित्र समजण्याचा प्रयत्न करू. दिस इज व्हेरी ब्युटिफुल. प्लीज लिसन टू इट ब्युटिफुली. एकदम जागरूक हो नाही का. द्वापर युगाच्या अंती श्रीकृष्णांना कलियुगाविषयी कोणता सूचक प्रश्न पडला असेल याबद्दल आपण विचार करू. कौरवांचा व अनेक असुरांचा अंत झाल्यावर श्रीकृष्णांना भविष्यातील अलगद डोकावणाऱ्या कलीच्या प्रसाराची चिंता लागली होती. श्रीकृष्णांचे विचार त्यावेळेला काय होते तर दादाश्रीजीने लिहिलेलं आहे श्रीकृष्णांचं मंथन. तर दैविकता देखील काय विचार करत होती त्या क्षणी ज्या सगळ्या असुरांचा आणि कौरवांचा विनाश झाला होता. श्रीकृष्णांचं मंथन जे विचार आहेत ते असे: भयानक, प्रचंड पण न दिसणाऱ्या अदृश्य कलीचा शेवट कसा करता येईल. श्रीकृष्ण विचार करतायत. मानवाच्या मनात दडलेल्या कलीचा अंत कसा करता येईल. संपूर्ण जग विनाशाच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या कलीचा अंत कसा करता येईल. जेव्हा असुरी शक्तींची दहशत
शिगेला पोचली असेल, अधर्माचा स्वैराचार वाढलेला असेल व नैतिकतेचा ऱ्हास झाला असेल, तेव्हा कलीच्या रूपात वावरणाऱ्या असंख्य कौरवांना ओळखून त्यांना अंत करणे मलाही फार कठीण जाईल. श्रीकृष्ण स्वतः म्हणतात. ओके, हिज थॉट्स. द नेक्स्ट थॉट. पण हेही तितकेच खरे आहे की मी परमात्मा या नात्याने सज्जनांच्या हृदयात सदैव वास करतो. आय रिपीट दिस लाईन वन्स अगेन. पण हेही तितकेच खरे आहे की परमात्मा या नात्याने सज्जनांच्या हृदयात सदैव वास करतो. असंख्य कौरवांचा पराभव करण्यासाठी मी माझ्या तर्जनीने धरलेले सुदर्शन, मी माझ्या तर्जनीने धरलेल्या सुदर्शन चक्राची शक्ती सज्जनांना बहाल करण्या वाचून पर्याय नाही. परत एकदा वाचतो, कारण ही ओळ एवढी ब्युटिफुल आहे. असंख्य कौरवांचा पराभव करण्यासाठी मी माझ्या तर्जनीने धरलेल्या सुदर्शन चक्राची शक्ती सज्जनांना बहाल करण्या वाचून पर्याय नाही. मित्रांनो, हाच तो परमात्म्याचा निर्णय आहे. आपल्या तर्जनातील सुदर्शन रूपी शक्तीने मतदानाच्या माध्यमातून असुरांचा अंत करण्याचा निर्णय हा आपल्या सगळ्यांना घ्यावयाचा आहे. The letter should not end ना, असं वाटतं आपल्याला. आहे अजून. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या भारताचे सच्चे आणि जागरूक नागरिक म्हणून आपल्याला ह्याची अंमलबजावणी करता आलीच पाहिजे. आपल्याकडे 2004 साली कर्नाटकात आणि 2008 साली राजस्थानात असे उदाहरण पाहण्यास मिळालेले आहे की जिथे उमेदवार निव्वळ एका मताच्या फरकाने जिंकले आहेत. आणि जर मतांची बरोबरी झाली तर त्याचा निर्णय हा नाणेफेकीने केली जाण्याची शक्यता ही नेहमीच असते. स्वतंत्र भारतातील सरकारी यंत्रणा नाणेफेक करून निवडून येते ही दुर्दैवी आणि निराशात्मक घटना आहे. अशा या परिस्थितीचे कारण केवळ आपले निष्काळजीपणा आणि आळशी शरीर आहे. त्यामुळेच एक आध्यात्मिक आणि जबाबदार संस्था म्हणून मैत्रीबोध परिवार सर्व नागरिकांना आपल्या कुटुंबासह मतदान अवश्य करावे ही कळकळीची विनंती करत आहे. श्रीकृष्णांनी प्रत्येकाच्या हाती सोपवलेल्या या सुदर्शन चक्राचा वापर अवश्य करा. The last part, as humble as our Maitra Dadashiji is, he writes at the end, आपला मित्र, आपला सेवक, मैत्र दादाश्रीजी. सो जे पत्र आपल्याला तरुण भारतमुळे मिळालेलं आहे, ज्या काही घटना आपल्या घडतात ना, नेहमी दादाश्रीजी आपल्याला एक दाखवत असतात की कसं मी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मार्गदर्शन द्यायला इथे तत्पर आहे. ऍक्च्युली दादाश्रीजी इज नॉट इन अ स्पीकिंग मोड ॲट द मोमेंट. किती जणांना मला माहिती आहे ते माहिती नाही, पण GMF पर्यंत ते आंतरिक गेलेले आहेत. पण ही रिक्वेस्ट आली की तरुण भारत अशा संस्थेने आपल्याला रिक्वेस्ट केलेली आहे, दादा जर जमलं तर एक काहीतरी आम्हाला लेख द्या. तर त्या ह्याच्यासाठी मैत्र दादाश्रीजींनी आपल्याला 3 पानाचं पत्र पाठवलेलं आहे. तर आपण नेहमी या कृतज्ञतेत राहावं
की जे मैत्रीबोध परिवाराशी कनेक्टेड आहेत ते तर आहेतच, पण जे नवीन लोक आलेत, जे पहिल्यांदा काहीतरी मैत्रीबोध परिवार आणि मैत्री दादाश्रीजींबद्दल ऐकत असतील, तर आमच्या मैत्रीबोध परिवारामध्ये तुमचं आमंत्रण आहे. जे प्रेम आम्ही सगळे अनुभव करतो, जे मार्गदर्शन आम्हाला एक, ते गुरु नाही आहेत, आम्ही त्यांना दैविक मित्र म्हणतो, जे आमच्यासाठी तत्परतेने नेहमी उभे असतात आम्हाला मार्गदर्शन देण्यासाठी. तर ही संधी तुम्ही देखील घ्यावी आणि मैत्रीबोध परिवारामध्ये फक्त आमच्या सोबत फक्त राहा. तुम्हाला जे तुमच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शन हवंय ते आपण एक परिवार मिळून देशासाठी काहीतरी करू. तर एक भारत हम भारत या वाटचालीसाठी आपण पुढे जाऊ, एकत्र येऊन काहीतरी काम करू. इथे बरेचसे जण आहेत, बहुत सारे लोग हैं जिन्होंने कुछ सुना होगा, कुछ समझा होगा, लेकिन ये ध्यान रखें कि दादाश्री जी ने कृष्ण भगवान के माध्यम से जो चक्र, सुदर्शन चक्र हमें दिया है, उसको अभी इम्प्लीमेंट करना है. उस शक्ति को हमको अनुभव करना है. द्विधा मनस्थिती असेल तर फक्त आपल्या हृदयामध्ये झाकून पहा. हृदय तुम्हाला मार्गदर्शन देईल की कुठल्या आपल्या या लीडरला आपल्याला चूज करायचंय. महाराष्ट्र मध्ये जी इलेक्शनची वोटिंगची जी कपॅसिटी आहे, म्हणजे पर्सेंटेज ऑफ पीपल हू कम फॉर वोटिंग इज व्हेरी लेस. गेले जे काही चाललेलं आहे इलेक्शन्स मध्ये, फार कमी इलेक्शन्स मध्ये लोक बाहेर येऊन वोट देत आहेत. तर तुम्ही तर जाच, पण तुमच्यासोबत जे कोण तुमच्या सोसायटीज मध्ये असतील त्यांना महत्व दाखवा. जर आपल्याला परिवर्तन आणायचं आहे तर आपण अलिप्त राहू शकत नाही. आपल्याला त्या परिवर्तनामध्ये भाग घेण्याची गरज आहे.